आपल्याला बनवायच्या आहे खारोड्या. खूप सुपर आहे, कुरकुरीत आहे, खुसखुशीत आहे, झटपट होतात, मस्त आहे, वर्षभर टिकतात. आपण बनवूया खारोड्या. 2 किलो बाजरी घेतलेली आहे, ती छान मिक्सरमध्ये भरडून घ्यायची आहे. भरडून म्हणजे जाड करून घ्यायची आहे, जास्त बारीक ठेवायची नाही आहे. छान आपण बारीक ही केलेली आहे बाजरी. छान चाळून घ्यायची आपल्याला ही बाजरी आता. आणि यामधलं सर्व पीठ आपल्याला एका बाजूला काढून घ्यायचं आहे. आपल्याला ते पीठही वापरायचं आहे आणि त्याचे जे निघलेल्या कण्या आहेत त्यासुद्धा आपल्याला वापरायच्या आहेत. सगळ्यात पहिले सर्व चाळून घेऊया आपण. अशा प्रकारे आपण सर्व चाळून घेतलेलं आहे. आता ही जी बाजरी आहे याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आणि 1-1.5 तास भिजून ठेवायचं आहे. छान 1-1.5 तास आपला झालेला आहे. आता फोडणी घालून घेऊया. फोडणीत थोडंसंच तेल घालायचं आहे. लसूण, मिरची, जिरा पावडर आणि हळद घातलेली आहे. त्याच्यात आपण घालूया लसूण छान फ्राय करून घ्यायचा आहे. तेल जास्त घालायचं नाही आहे, त्यामुळे तेलकट वास येण्याची शक्यता असते. वर्षभर आपल्याला ठेवायचं असतं, त्यामुळे थोडंसं तेल घालायचं आहे. नंतर घालूया चिली फ्लेक्स आणि जिरा पावडर आणि हळद. छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यात थोडं पाणी टाकत राहायचं, त्यामुळे आपली फोडणी जळणार नाही. अशा प्रकारे थोडं पाणी घालून आपलं सर्व मिश्रण हे छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त आपलं मिश्रण हे परतलेलं गेलं आहे. तर यामध्ये घालूया आपण गरम पाणी. आपण याच्यामध्ये दुप्पट पाणी घालून घ्यायचं. जेवढ्या कण्या आहेत ते दुप्पट आपलं पाणी घालायचं आहे. आता वाजलेले आहे रात्रीचे 10. आपण छान हे शिजवून घेऊया. मस्त आपले भिजलेले आहेत बाजरीच्या कण्या. त्यामध्ये घालून घेऊया चवीपुरतं मीठ थोडं कमीच घाला. सुकल्यावर आपल्या खारोड्या खरट होणार नाही, या हिशोबाने मीठ व्यवस्थित घाला. छान आपलं कण्या घालून झालेल्या आहेत. आता छान घट्ट असं हुरू आलं, तुम्ही पाहू शकता. मस्त झालेलं आहे घट्ट व्यवस्थित. छान आपल्या कण्या अर्धवट शिजलेल्या आहेत. आता यामध्ये घालूया आपण ते पीठ, बाजरीचं पीठ जे आपण चाळून काढलं होतं ते. अर्धे शिजलं झाल्यावर आपल्याला हे पीठ घालायचं आहे. यामध्ये सुद्धा मी गरम पाणीच घातलेलं आहे. आता आपण ते उकळलेल्या कण्यामध्ये घालून घेऊया, त्यामुळे आपले जे कण्या आहेत छान दाट होतात. आता छान रात्रीचे 10 वाजलेले आहेत. मस्त अजून अर्धा 1 तास आपण छान ह्याला शिजवून घेऊया. नंतर रात्रभर झाकून ठेवायचे आपल्याला. हिंग राहिला होता, हिंग घालून घेऊया. हिंगामुळे टेस्ट ही खूप सुपर लागते. मस्त आता आपण रात्रभर हे झाकून ठेवूया. शिजलेले आहेत आपल्या कण्या. आता परत बारीक याच्यावर मंद आचेवर हे छान अजून शिजतीनच रात्रभर. सर्व लाकूड वगैरे बाहेर काढून ठेवायचे, नुसते खाली कोळसे ठेवायचे आहे चुलीमध्ये. तुम्ही पाहू शकता छान सकाळ झालेली आहे. मस्त अर्धा किलो मी तीळ यामध्ये घातलेली आहे. छान स्वच्छ धुवून आणि छान मिक्स केले आहेत. आता आपण हे छान एका साडीवर किंवा ओढणीवर याची सांडगे घालून घेऊया. खारोड्या सांडगे अशा प्रकारे आपण छान छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, किंवा अशा प्रकारे सुद्धा सांडगे घालू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही घरी ट्राय करा. छान वर्षभर खा. उन्हाळ्यामध्ये खूप टेस्टी आहे. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान आपण हे आता घालून झालेले आहेत आपले सांडगे. आता हे संध्याकाळच्या वेळेस आपण छान काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपल्या अर्धे हे सांडगे सुकलेले आहेत खारोड्या. तर आपण ह्या टोपल्यामध्ये काढून घेऊया छान. धन्यवाद.